आणि आता पुढची बातमी आहे कल्याण डोंबिवलीमधून। कल्याण डोंबिवली महापालिकेत राज ठाकरेंच्या मनसेच्या 5 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। त्यामुळे राज्यातल्या राजकारणात मोठं नाराजी नाट्य निर्माण झालं। राज्यातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सख्खे चुलत बंधू तब्बल 20 वर्षांनी राजकारणात एकत्र आले होते। त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर मुंबईसह आसपासच्या शहरांमधली महापालिकेची निवडणूक एकत्र लढवली, पण त्या निवडणुकीनंतर मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानं उद्धव ठाकरे संतापल्याचं सांगण्यात येतंय। मनसेच्या नगरसेवकांनी निवडणुकीनंतर मारलेल्या कोलांटुडीमुळे कल्याण डोंबिवलीतल्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे। मनसे नगरसेवकांच्या पाठिंब्यानं महापौर पदाच्या शर्यतीत आता शिंदेंच्या शिवसेनेचं पारडं जड झाल्याचं सांगण्यात येतंय आणि त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचं वातावरण आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काल कल्याण डोंबिवलीतल्या त्यांच्या शिवसेनेच्या 7 नगरसेवकांसोबत संवाद साधला। तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल या शब्दात त्यांनी धीर दिला। तसंच मनसेच्या स्थानिक नेत्यांनी तसा निर्णय घ्यायला नको होता अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहूया ग्राफिक्समधून। उद्धव ठाकरे म्हणाले, कल्याण डोंबिवली मनसे स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेना साथ द्यायला नको होती। मनसे आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक एकत्र असते तर ताकदीचा विरोधी गट दिसला असता। कल्याण डोंबिवलीत आपण विरोधी पक्षात बसणार आहोत, सन्मानाची वागणूक मिळेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना कुठेही वाळीत टाकलं जाणार नाही, भविष्याची चिंता करू नका असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी आपल्या 7 नगरसेवकांना दिलं, जे अजूनही त्यांच्या सोबत आहेत। 4 नॉट रिचेबल होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कल्याण डोंबिवलीत स्थानिक पातळीवर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। त्याच पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सकाळीच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले आणि या भेटीत संजय राऊत आणि राज ठाकरे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या घडामोडींवर चर्चा झाल्याचीही माहिती आहे। केडीएमसीतील मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाशी राज ठाकरेंचा संबंध नसल्याचं सांगत युती वाचवण्याचा प्रयत्न केला। तसंच केडीएमसी मधील मनसेच्या स्थानिक नेत्यांवर राऊतांनी टीकाही केली। निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपली। राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाही। कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत झालेली मनसेची युती ही राज ठाकरेंना आवडली नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगत असले तरी कल्याण डोंबिवलीत मनसे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार याची राज ठाकरेंना कल्पना होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। केडीएमसीतल्या पाठिंबाबाबत 19 आणि 20 जानेवारीला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कल्याण डोंबिवलीतील स्थानिक समीकरणं ही मनसे नेत्यांनी राज ठाकरेंना समजावून सांगितली होती। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला पाठिंबा दिला नाही तर निवडून आलेले मनसेचे नगरसेवकच शिवसेनेसोबत जातील अशी शंका मनसे नेते म्हणजे जे तिकडचे स्थानिक नेते आहेत त्यांनी म्हणजे राजू पाटील यांनी व्यक्त केली होती असं सूत्रांनी सांगितलं। त्यामुळे स्थानिक समीकरणं आणि राजकारणाबाबत राज ठाकरेंना कल्पना देऊन मनसे नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर असताना कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत। या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रियाही देणं टाळलं। दरम्यान कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केलं असून परत आल्यावर मुंबईत झालेल्या करारासंदर्भात उत्तर देतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे।
एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ शिंदे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं। महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा, आप चिंता मत कीजिए। दरम्यान कल्याण डोंबिवलीसारखी मुंबईतही आम्हाला मनसेची सोबत चालू शकते असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। कल्याण डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून मनसेचे 5